सार्थक कर्म आजी माझा सफळ धर्म आजी माझे पूर्ण काम राय श्रीराम यज्ञार्थ दिला. आणि हे राजा दशरथांनी असणार जे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी मला दिलेले आहे, तर माझा असणार त्या ठिकाणी सगळ्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं झालेलं आहे. आणि माझा जो धर्म मला कडीला न्यायचा आहे, तर धर्माचं सुद्धा असणार पालन करण्यासाठी मला उपयुक्त अशा प्रकारची असणारी संधी या ठिकाणी राजा दशरथांनी मिळवून दिलेली आहे. आणि माझं जे काही काम आहे ते सुद्धा असणार या ठिकाणी निश्चितच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असणारा त्या विश्वामित्र ऋषींना अत्यंत आनंद झालेला आहे. ऋषी म्हणे श्रीरामासे चाल जाऊ माझ्या आश्रमासे सिद्धे पावावे स्वधर्मासे तू सर्व कामासे निज मोक्ष. आणि हे प्रभू रामचंद्रा विश्वामित्र बोलू लागले आहेत की तुम्ही सगळ्या मोक्षाचीही असणारे मुक्ती म्हणजे मोक्षालाही मुक्ती प्रदान करणारे तुम्ही अशा प्रकारचे आहात. आणि त्याच्यामुळेच असणार माझं काही कार्य असणार सिद्धीच न्यायचं आहे. आणि तुम्ही माझ्या आश्रमाला चला अशा प्रकारची असणारी विनंती या ठिकाणी विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्रांना करू लागले. राम म्हणे ऋषी समर्था काहे कुसे न मनोगता कृपा करावे कृपावंता मी तत्वता वचनार्थी. आणि हे जे प्रभू रामचंद्र आहेत ते प्रभू रामचंद्र त्याच वेळेस विश्वामित्र ऋषींना बोलू लागले आहेत की हे ऋषीवर्य, तुम्ही असणार जे काही इच्छा बाळगून या ठिकाणी आलेला आहात ती निश्चितच असणारी तुमची जी इच्छा आहे मी ती पूर्ण करेन. परंतु मी काही असणारा मला काही माझ्या मनामध्ये शंका कुशंका तर्क वितर्क अशा प्रकारचे निर्माण झालेले आहे. आणि त्याचं जर तुम्ही संशय जर माझा निरसन केला किंवा त्या संशयाचं जर असणारा मला उत्तर दिलं तर त्या ठिकाणी मी तुमच्यासोबत निश्चिंत होऊन येईन. त्यामुळे मी जे काही विचारू त्याचं असणारं उत्तर द्या अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलू लागले. देहत्वात्यंत शक्त देह कर्म ते नाशवंत कर्म फळ ते क्षयभूत सुख कोण येत देह संगे. आणि हे गुरुवर्या तुम्ही असणारा मला नेहू पाहत आहात, परंतु माझे काही प्रश्न आहेत ते असे की देह हा असणारा सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण नाही, तो आसक्त अशा प्रकारे कोणत्याही गोष्टीने असणारा पटकन लिप्त होतो अशा प्रकारचा असणारा त्या ठिकाणी देह आहे. आणि कर्म देखील आपण जे सर्व कर्म करतो ते असणारं सगळं नाशवान जर असेल तर त्या कर्म करण्याची असणारी गती काय आहे, का असणारं कर्म केलं पाहिजे अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषींना प्रभू रामचंद्र विचारू लागलेले आहेत. देह लोभे अर्थभूत जो विषय सेवित तो तात्काळ विष्टा होत सुख कोण येत देह संगे. बरं त्या ठिकाणी असणारा हा जो देह आहे, देह असणारी कोणत्या गोष्टीची अर्थ भावाने इच्छा करत नाही. तर कोणतीही गोष्ट असू दे ती आपल्याला उपयुक्त असो नाही तर नसो, ती आपल्याला असणार जर उपयोगात असली तरी तिची हावभाव आहे आणि नसली तरी हावभाव आहे. परंतु देहाने जर एखादी गोष्ट सेवन केली तर ती असणार देह ज्यावेळेस परत येतो त्यावेळेस असणार ती अत्यंत गलिच्छ अशा प्रकारची असते. जर सेवन केलेली गोष्ट असणारे ते तुम्ही गुलाबजामुन जरी खाल्ले, पंचपक्वान जरी खाल्ले, तिखट जरी खाल्लं किंवा वाईट जरी खाल्लं तर ती एका स्थितीमध्ये असणार बाहेर निघतं. तशा प्रकारे असणारा हा शरीर देह आहे, यामध्ये काहीही जरी गेलं तर ते नाशवान आणि अत्यंत असणार दूषित अशा प्रकारचं असतं असं प्रभू रामचंद्र बोलू लागले. देह काळ लागला नित्य क्षयो करे अहोरात्र शेखे भोगावे जन्म मरणावर्त सुख कोण येत देह संगे. आणि हा जो देह आहे तो क्षय पावणारा अशा प्रकारचा आहे. तो कधीही असणारा जिवंत असणारा सतत त्या ठिकाणी जिवंतच राहील किंवा अमर राहील अशा प्रकारची स्थिती नाही. तर हा असणारा काळाचा उष्ट अशा प्रकारचा देह असणारा आहे. कारण मागे काही काळाने खाऊन टाकलेला आहे, पुढेही काळ असणारा खात चाललेला आहे. अशा प्रकारचा काळाचा खिच उशिटा असणारा हा देह हा असणारा इतका जर काळाच्या तडाख्यात आहे आणि पुन्हा असणारा शेवटी याचं काय आहे तर जन्म आणि मरण या दोन्ही असणाऱ्या गर्तेत अडकलेला आहे. आणि हे दोन्ही जी गर्ती आहेत त्या अत्यंत दुःखमय अशा प्रकारच्या आहेत अशा असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र विश्वामित्रांना बोलतात. देहा क्षुदेचा मारा नित्य कृष्णा पिढे जीवनार्थ देहे देह भय निभ्रांत सुख कोण येत देह संगे. आणि हे गुरुवर्य आपण या देहासाठी असणारे कितीही काबड कष्ट करतो,
परंतु या देहाला असणार किती एका वेळेस आपण किती किती जरी खाल्लं तरी असणार काही वेळ असणार काही प्रहर निघून गेले तर पुन्हा असणार तितकीच प्रखरतेने आपल्याला भूक लागते. मग या देहाची असणारी भूक केव्हा थांबेल किंवा आपण कितीही पाणी पिलं किंवा त्या ठिकाणी द्रव पदार्थ सेवन केले तरी आपले तहान एक वेळ भागेल, परंतु त्याचा असणारा वेळ निघून गेले पुन्हा असणार तहान लागते. मग तसंही विषयाचं देखील या शरीराचं तसं आहे. एकदा विषय भोगला की तो तुष्ट होतो असं नाही, तर ते असणार एकदा भोगीत गेलं की ते पुन्हा पुन्हा असणार त्याची आसक्ती होते. मग अशा प्रकारे असणारा हा नाशवान देह असून या अशा प्रकारच्या स्थिती का निर्माण होतात असा प्रश्न त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषींना प्रभू रामचंद्र विचारू लागले. ऐके स्वामी साचार, देह तव दुःखाचा डोंगर, देह विकल्पाचा सागर, देह तो महापुराती तृष्णेचा. अशा प्रकारे असणारा देह जो आहे तो अत्यंत दुःखाचा डोंगर अशा प्रकारचा आहे आणि महापूर जो आहे तो असणारा अशा तृष्णेचा महापूर आहे. या देहामध्ये कोणती वासना कधी येईल काहीही सांगता येत नाही, कोणत्या गोष्टीची इच्छा कधी होईल काहीही सांगता येत नाही. अशा प्रकारचा हा असणारा देह दुःखाचा सागर असणारा आहे असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलतात. देह नित्य मूत्राची नाणे, देह तव नरकाची खाणे, देह तव पवन घाणे, रोगांची श्रेणी हा देह. आणि हा जो देह आहे तो कशा प्रकारचा आहे तर या ठिकाणी असणार रोगाचे भाने वाढलेले आहे. रोगाचं जसं काय ताटच असणार एखाद्याच्या समोर मांडून ठेवलंय अशा प्रकारचं ताट म्हणजे हे शरीर असणारा मनुष्य देह आहे. या देहामध्ये असणार मल मूत्र असणारा या सगळ्या गोष्टीचा संचय आहे आणि जर तो नसेल तर त्या ठिकाणी तू वगैरे दुःख काही थोडंही काही असणार खर्चकलं वगैरे तर कसे अत्यंत असणार दुर्गंधी या शरीराची सुटते. इतकं भयंकर असणार हा जो देह आहे या देहाचा असणार जो प्रश्न तो प्रभू रामचंद्र विश्वामित्र ऋषींना विचारला आहे. देह संदेहाचे सोलिव, देह अहंकाराचे ओतिव, देह विषयांचे भरीव, भ्रमींचे पेव तो देह. आणि हा जो देह आहे तो असणारा त्या ठिकाणी निसंदेह म्हणजे कुणावरही असणारा संशय घेणारा अशा प्रकारचा हा असणारा देह आहे. आणि विकल्पाचं होतीव असणारा जे काही रस आहे तो म्हणजे हा देह आहे. कुणीही एखादा चांगला जरी वागला तरी तो चांगला कस काय वागला म्हणूनही पुढच्या माणसाला असणार त्या ठिकाणी वाईट वाटतं. आणि हा जर चांगला नाही वागला तर नाहीच चांगला हा वाईट कस काय वागतो याचं देखील असणार त्या ठिकाणी लोक त्याला वाहवा किंवा निंदक असणार त्या ठिकाणी निंदा करत असतात. अशा प्रकारचा असणारा देह या ठिकाणी म्हणजे या देहावरचे जे प्रश्न आहेत ते प्रभू रामचंद्र विश्वामित्रांना विचारतात. देह द्वंद्वाची निज धरणे, देह दुःखाची निज निशाणे, देह विकल्पाची पूर्ण भरणे, अरिष्टांची त्वारणे देह. आणि जे काही असणार हा जो देह आहे तो अत्यंत दुःखाने असणारा परिपूर्ण अशा प्रकारचा देह आहे. आणि जे अरिष्ट आहेत एक जर संकट गेलं तर ते गेलं म्हणजे पूर्ण आपण या संसारात झालो असं नाही, तर त्या संकटाचे असणार रांगच रांग असणारी मागा असते. एक संपलं की दुसरं, दुसरं संपलं की तिसरं. मग अशा प्रकारे असणार या ज्या गोष्टी आहेत त्या शरीरासोबत का घडतात असा प्रश्न असणार त्या ठिकाणी विश्वामित्रांना प्रभू रामचंद्र विचारतात. देहाशेचा कळवळा, देह अहंकाराचा अंगवळा, देह ममतेचा सोहळा, विकाराचा मळा तो देह. आणि अशा प्रकारे असणारा आशा जी आहे ती आशा देखील या देहाला अत्यंत पीडित करते. सगळ्या गोष्टी असताना देखील कोणत्या तरी नवीन गोष्टीचे असणारे आपल्याला लोलुपता लागते आणि त्या गोष्टीच्या मागे आपण राहतो. आणि पुन्हा ते आता याचा असं आहे की आशा जी आहे ती इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे तेथ जोडे ऐसा जो डाव न पडे तुझी दिवस. आणि पुन्हा एखाद्या गोष्टीचा इच्छा केली की ती इच्छा नाही पूर्ण झाली की त्याचा द्वेष वाढतो. आणि द्वेष वाढला की आपल्या मनासारखी गोष्ट नाही झाली म्हणून असणार त्याचं रूपांतर जे आहे ते अहंकारात होतं. आणि अहंकारात झाल्यानंतर माणसाची जी बुद्धी आहे ती असणार जे सज्ञान स्वरूपाने काम करायचं सोडून ती अज्ञानात घुसते. आणि ज्या गोष्टी करायच्या असतात त्या सुद्धा राहून जातात आणि व्यतिरिक्तच काहीतरी गोष्टी होतात. अशा प्रकारची स्थिती असणारी मानसिक या शरीराची होते असं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी विश्वामित्रांना बोलतात. देह विद्येचे अधिष्ठान, देह संकल्पाचे साजिरे वना, देह मोहकाचे मोहन, मुख्यत्वे ज्ञान तो देह. आणि अशा प्रकारे जे काही हा देह आहे
ज्यावेळेस मातेच्या गर्भातून असणारा लेकराचा जन्म होतो किंवा तो जो गर्भ असतो तो आल्यानंतर या सृष्टीमध्ये अज्ञानच अशा प्रकारचा असतो. कुणीही असणारा सज्ञान माईच्या असणाऱ्या उदरातून येत नाही. तो आल्यानंतर अज्ञानी अशा प्रकारचा असतो आणि त्याच्यावर जसे प्रकारचे असणारे संस्कार होतात तशा प्रकारे असणारा तो जीव घडत जातो. आणि अशा प्रकारे असणारा ज्यावेळेस जीव तो असणारा मोठा मोठा होतो त्यावेळेस असणारा विकल्प असणारा संकल्प या सगळ्या गोष्टी विकल्प चांगलीही गोष्टीचा असणारा तुम्ही जरी मागणी केली किंवा वाईट गोष्टीची जरी मागणी केली तरी ते दोन्ही असणारं बंधनकारक अशा प्रकारचं असतं असं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बोलतात. देह कामाचा पर्वत गुड, देह क्रोधाचा अवघड गड, देह लोभाचा दुसरा गड, विनाशाचा मठ तो देह. आणि हा जो देह आहे तो कामाचा डोंगर अशा प्रकारे नाथबाबा वर्णन करतात. कारण काम अशी गोष्ट आहे की ते काम म्हणजे आपल्याला त्या डोंगराची उंचीही दिसत नाही इतका असणारा प्रखर अशा प्रकारचा तो उंच डोंगर आहे. कारण काम कितीही जरी भोगला तरी तो असणारा वय पाहत नाही किंवा कोणतीही मर्यादा पाहत नाही. आणि ते कितीही जरी असणार त्याच्या आपण संगतीत राहिलो तर तो आपल्याला कधी परिपूर्ण होऊन देत नाही आणि तो आपल्याला सद्गतीला कधीच असणारा जाऊन देत नाही. आणि जो क्रोध आहे त्या क्रोधामुळे असणाऱ्या चांगल्या गोष्टी आपल्या हाती न लागता ज्या आपल्या विपरीत असणाऱ्या गोष्टी आहेत किंवा ज्या आपल्याला चांगल्या घडून देणार नाहीत कोणत्या गोष्टी त्या गोष्टीला असणारा उपयुक्त ठरतो. आणि जो लोभ आहे त्या लोभात कोणतं कोण काय करेल या जीवनात त्याचं काहीच सांगता येत नाही. अशा प्रकारच्या काम क्रोध लोभ असणारा या शरीराला अत्यंत असणारा सतत पीडित असतो. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र जे आहे ते मित्रांना बोलतात. देह पवित्रतेचे मूळ, देह पुच्चळाचे पुच्चळ, देह मंगळा मंगळ, मुख्य विटाळ तो हा देह. आणि अशा प्रकारचा अत्यंत अपवित्र अशा प्रकारचा असणारा देह त्या ठिकाणी सगळ्यात पुष्कळमध्ये असणारा सगळ्यात घाणेरडा जर कोणती गोष्ट असेल या पृथ्वीवरती किंवा या सृष्टीवरती तर सगळ्यात असणारा मलिन अशा प्रकारचा जे आहे शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीर आहे अशा प्रकारचा देह असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र विश्वामित्राच्या समोर असणारा वर्णन करू लागले. पहा जो उत्तम पदार्थ आहे, देह लोभे तो भोगता खाये, याम मात्रे विष्ठा होय, हा देहाचा पाये परिपाक. आणि या देहाचा पराक्रम केवढा मोठा आहे. पंचपक्वांना सारखा असणारा अत्यंत पदार्थामध्ये सर्वात वरिष्ठ पदार्थ जरी असणारा त्याने ग्रहण केला तरी तो असणारा क्षणार्धात विष्ठारूपी असणारा वृत्तीमध्ये बदलून जातो आणि त्याकडे असणार कोणी पाहूही शकत नाही. अशा प्रकारे या शरीरामध्ये जी ही गोष्ट जाईल ती असणारे अपवित्र करून टाकण्याचं कार्य असणार हा देह करतो असं प्रभू रामचंद्र बोलू लागले. याम मात्र न लागता देख, तत्काळचे होतो मग, नरकावनी अधिक, सदायक देह संग. आणि कितीही जरी अत्यंत उत्तम पदार्थ जरी खाल्ला आणि खाल्ल्याबरोबर जरी असणाऱ्या त्या व्यक्तीने उलटी केली तरी त्या उलटीकडे पाहावं सुद्धा अशा प्रकारे वाटत नाही. मग असणारा हा जो देह आहे तो किती किळसवाना आणि किती घाणेरडा अशा प्रकारचा आहे असं वर्णन जे आहे ते प्रभू रामचंद्र करू लागले. नित्य विषय सेविता पूर्ण, नित्य नवे वाढे वनवन, कल्पांती तृप्ती नवे जाण, सुख कोण देह संघे. आणि प्रभू रामचंद्र बोलू लागले आहे की हे गुरुवर्य, हा जो शरीर आहे आता आपण एखाद्याने जर चहा पिला तर असणारा त्याने पुन्हा काही वेळ झाल्यानंतर त्याला चहा पिऊ. आतापर्यंत आपण कितीही जरी जीवनभर जरी चहा पिलो किंवा एखादी आवडती गोष्ट खाल्ली तर ती आपल्याला असं कधी वाटत नाही की बाबा आता बास मी आता जरा परिपूर्ण झालो, या गोष्टीत आता मला ती आवडतच नाही असं कधीच होत नाही. या संसारात जितकं तुम्ही असणारे विषय भोगाल आणि तितका असणार त्या विषयाची आसक्ती लागत राहते. मग जर त्या भोगाची आसक्ती लागली आणि त्या जर भोगाच्या असणार आपण मागे लागलो तर ते भोग भोगत असताना जी पापवृत्ती आपल्याकडून घडते ती कल्पांती म्हणजे या जन्मात नाही तर अखंड तुम्ही कितीही जरी जन्मोजन्मी जरी फेऱ्या मारल्या तरी ती असणारी आपल्याला वृत्ती सोडत नाही आणि त्याच्यापासून घडणारं पाप आपलाही पित्या सोडत नाही. अशा प्रकारची स्थिती असणारी या शरीराची आहे. शुद्धा नित्य पिढी शरीरे, तृषा पिढे त्याची परे, निद्रा सर्वता मूड करे, ऐशा देह संगा माझा रे सुख कोण. आणि हे गुरुवर्य, हे जे शरीर आहे या शरीराला असणार अखंड भूक आणि तहान मारते आहे.
आणि त्याच्यामुळेच असणारे सगळेजण या पोटाच्या खळगी पायी धावपळ करू राहिले आहेत. मग अशा प्रकारे असणारा अत्यंत सतत असणारा पीडित जो जीव आहे किंवा जे काही शरीर आहे त्या शरीरामध्ये सुख कुठं आहे अशा प्रकारचा प्रश्न असणारा विश्वामित्र ऋषींना प्रभू रामचंद्र विचारू लागलेले आहे. त्या देहाची उत्पत्ती ते मी सांगेन स्वामी प्रते अपवित्रा पवित्र मूर्ती देह संगते सर्वार्थी. बरं हे गुरुवर्य त्या ठिकाणी आपण म्हणतो की देह अशा प्रकारे दुर्गंधीची थार आहे किंवा काम क्रोध लोभ मद मत्सर ह्या शरीरात या सगळ्या वृत्तीचं राहण्याचं घर म्हणजे असणार देह आहे. मग जर असणारा अशा प्रकारचा देह आहे तर त्या ठिकाणी असणार जे सुख आहे ते सुख कुठं आहे आणि हे सुख आपल्याला लाभन का नाही याची असणार शाश्वती आपण देऊ शकत नाही. परंतु शरीराची जर उत्पत्तीच पाहिली कारण एखाद्या गोष्टीची जर चांगले फळ असतील तर त्याची लागून असणारे जर चांगली असली तर ते फळाचं झाड असणार फळ गोड देतं, फुल असणार चांगलं येतं, बिनारोगट अशा प्रकारचे असतात जर झाड लावले तर ते असणार तंदुरुस्त राहतं. तशाच प्रकारे शरीराचं जर मूळ पाहिलं तर ते मूळच असणार अत्यंत म्हणजे किळसवान अशा प्रकारचं आहे आणि ते जे विटाळा असणारा त्या ठिकाणी असतं त्या विटाळाचं जर शरीर असेल ते पवित्र कशा प्रकारे होऊ शकतं असाही प्रश्न असणारा त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषींना प्रभू रामचंद्र विचारू लागले. रजस्वरेचा लागता पालव सचेल स्नानाचा उद्भव त्या अशुद्धाचा वृत्ती व देह अपवित्र पहावो समोळी. आणि ज्यावेळेस असणारा जी स्त्री असणाऱ्या त्या ठिकाणी रजस्वला आहे ती 4 दिवस ज्यावेळेस बाजूला राहते त्यावेळेस असणार तिने जर आपल्याला चालता चालता पदराचा थोडा काट लागला किंवा जर स्पर्श झाला तर आपण देवपूजा किंवा कोणतंही जे सत्कार्य आहे किंवा सत्कार्य जरी नसेल तर आपण त्या गोष्टीला शिवून घरात देखील कुठं हात लावत नाहीत. मग अशा प्रकारचे असणारे अपवित्र त्या ठिकाणी अपवित्रता असणारा त्या ठिकाणी आहे. मग शरीर पवित्र किंवा सुख कसं देऊ शकतं अशा प्रकारचा प्रश्न प्रभू रामचंद्र विचारला. रजस्वला शुद्धच होते दिवशी तो विटाळ राहिला गर्भासे तोची वाढवणे नवमासे करी गोत्रासे सुतके. आणि असं असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र विचारू लागले आहेत की जो 4 दिवसाचा असणारा विटाळ अशा प्रकारचा आहे तो विटाळ असणारा ज्या वेळेस स्त्री राजते किंवा तो असणारा गर्भात राहिला जातो त्याच वेळेस असणारा गर्भधारणा होते आणि गर्भधारणा झाल्यानंतर असणारा तो 9 दिवस गर्भ असणारा माईच्या पोटात राहतो आणि अशा प्रकारे असणारा त्या ठिकाणी गर्भाची स्थिती आहे. विटाळे देहाची संभूते विटाळे देहाची उत्पत्ती विटाळे देहाची शांती देह भस्मांती सुत कराहे. आणि अशा प्रकारे असणारा असा जो विटाळ असणारा त्या ठिकाणी 9 दिवस गर्भात राहिल्यानंतर त्याची उत्पत्ती झाल्यानंतर त्याचा जन्म बालकाचा झाल्यानंतर पुन्हा 9-12 दिवस असणार त्याचं हे त्याचे बसणारे जे काही विधी आहे ते पाळले जातात आणि त्याच्यामुळं पुन्हा तेच असणारा बाळ मोठं झाल्यानंतर वृद्ध झाल्यानंतर ते मेल्यावर असणार पुन्हा डबल तेव्हा त्याचं सुतक पळावं लागतं. अशा प्रकारचा असणारा अपवित्र देह आहे आणि यामध्ये सुख कुठे आहे अशा प्रकारचा विचार प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी विश्वामित्रांना विचारतात. देहाच्या अस्ति आणि राख गंगोदके घालिका देख देता पिंड तिळोदक तरी देह सुतक सुटेना. बरं त्या ठिकाणी सगळं झाल्यानंतर माणूस मेल्यानंतर त्याला 3रा केला 5वा केला असणारा 12वा जरी केला तर त्याचा असणार जे काही अस्थी वगैरे असतात त्या गंगेमध्ये सोडून दिल्यानंतर त्या सगळ्या असणाऱ्या तिळांजली त्याला दिल्यानंतर पुन्हा सुद्धा असणार ते काय सुतक 15 दिवसाच्या आत असणार फिटत नाही अशा प्रकारचा असणारा देह आहे असं प्रभू रामचंद्र बोलू लागले आहे. एवं देह तो मुख्यत्वे विटाळ देहतेचे दुःख प्रबळ आता गर्भ दुःखाचे कल्लोळ विषाद सकाळ विकाळाधारा. आणि अशा प्रकारे असणारा हा जो देह आहे त्या देहाची उत्पत्ती असणार जे काही अनिवार्य असणाऱ्या न जी गोष्ट असणारी कामाची नाही त्या असणाऱ्या गोष्टीपासून झालेला आहे. मग अपवित्रता असणारी त्या ठिकाणी राहणार नाही. तो जो देह आहे तो असणारा त्या ठिकाणी मलिन अशा प्रकारचा आहे असं प्रभू रामचंद्र बोलतात. आणि त्या गर्भाची स्थिती कशा प्रकारे असते ती स्थिती असणारी प्रभू रामचंद्र आता वर्णन करू लागलेले आहे. रजस्वलेचे पूर्ण रुधिर तेथे पित्याचे रेत मात्र तेची गोटोने होय शरीर मुख्या पवित्र देह संघ.
जनने जठरे अग्नी माझा रे विष्ठेच्या दातरावरे मूत्राच्या धना भितरे नवमासवरे उघडे जे जठराग्नीच्या तोंडे उकडता गर्भाचे उंडे रस मुसावून होय पिंडे अष्टांगाची कांडे व्यक्ती येते विष्टाले पच उकडे नाके तोंडे जंतू किडे ते दुःख भोगिता जीवरडे अति चरफडे तळमळे त्वचा नाही गर्भ खोळे तव मातेसी होती डोळे कटवर लवण सेविते वेळे सर्वांग होरपळे गर्भाचे. आणि असा असणार त्या ठिकाणी जो गर्भ आहे त्या गर्भाची असणारी स्थिती अत्यंत भयंकर अशा स्वरूपाची आहे. कारण मलमूत्राच्या असणाऱ्या त्या सांध्यामध्ये त्या गर्भाची असणारी वाढ होत असते. आणि असाच असणारा काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतांनी असणारे विणलेली जी काही असणारे सर्व वृत्ती आहे त्या वृत्तीमध्ये असणारा जीव बांधलेला असतो. आणि त्याच वेळेस गर्भामध्ये ज्या वेळेस असणार महिला डोहळे लागतात ते डोहळे लागणे म्हणजे नाथबाबा सांगतात की त्या असणाऱ्या बालकाच्या त्या गर्भाच्या अंगावरती एकही असणार जे त्वचा आहे त्वचाचा स्तर आलेला नसतो. परंतु त्या डोहळे लागणं म्हणजे पुन्हा त्या डोहळ्यामध्ये आंबट वगैरे काहीतरी खावं वाटतं. ते आंबट वगैरे खाल्ल्यानंतर ते सर्व शरीर जे गर्भातलं आहे ते गर्भातल्या शरीराला अत्यंत पोळाल्यासारखी असणारी वेदना होते. परंतु आपल्याला असं वाटतं की त्याला आवडतं म्हणून ते खातो. परंतु त्या बालकाची अत्यंत दयनीय अशा प्रकारची अवस्था होते असं नाथबाबा वर्णन करू राहिले. त्रिकाळ भोजन मातेचे त्रिकाळ दुःख ते गर्भाचे भोगिता होय कासाविसे कोणापासे सांगेल. आणि जो बाळ आहे तो बाळ असणारा त्या गर्भामध्ये आहे आणि गर्भामध्ये असताना माता ज्या ज्या वेळेस असणारा अन्न ग्रहण करेल ज्या ज्या वेळेस ती खाईल त्या त्यावेळेस असणार त्या बालकाला अत्यंत भयंकर अशा प्रकारच्या वेदना होतात. परंतु त्या गर्भामध्ये जो बाळ आहे तो नेमकं बोलेल किंवा सांगेल तरी कुणाला अशा प्रकारे बोलताही येत नाही सांगताही येत नाही आणि ते भोगल्याशिवायही पर्याय नाही. अशा प्रकारची दयनीय अवस्था त्या गर्भाची असते. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बोलू लागले. येथे नाही वायूचे आगमन नाही मायेदायेचे शांतवन नाही स्वजनाचे समाधान दुःखे संपूर्ण अति दुःखी. आणि त्या ठिकाणी असणारा कुणी सांत्वन करण्यासाठी बी येणार नाही किंवा कुणी असणारा माई बी त्या ठिकाणी तिला अंधारून गोंधळून शांत बस असं होईल तसं होईल किंवा वाराही हळूवार येणार नाही. जरी अंग पोळाला तरी शांत करण्यासाठी अशा प्रकारे सोयरे धैर्य नाही ते समजून सांगून त्याला असणारं शांत करतील. अशा प्रकारे असणार भयंकर असणाऱ्या दुःख यातना त्या गर्भामध्ये त्या ठिकाणी त्या बाळाला होत असतात. ते काळची त्याची व्यथा नेनते ते माता पिता तेथे नाही नाभी म्हणता आपली दुःखिता आपण भोगी. आणि अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी त्या गर्भामध्ये कुणीही असणारा जरी माता पिता जरी असतील तर ते सुद्धा असणार त्या बाळकासाठी काहीही करू शकत नाही. तू भिवू नकोस सुद्धा असं म्हणण्यासाठी असणार त्या ठिकाणी कुणी त्या बाळकाला असणार सांत्वन करण्यासाठी किंवा सांगण्यासाठी बोलण्यासाठी कुणीही नाही. अशा प्रकारची दयनीय अवस्था त्या लेकराची त्या गर्भामध्ये होते असं प्रभू रामचंद्र बोलतात. प्रसूते काळाची अटक बोधद्वारे अधोमुख येवने द्वारा नावया देख परम दुःख उत्पादे. प्रसूते वात अति प्रबळ सर्वांगी लागे एकीची कळ येवने द्वारे करी तळमळ प्रसूती तत्काळ होईना वेनेवरे येतावेना दुःख होय दोघा जना माते सिन्न सावे वेदना गर्भ घोळना ते काळे विचार करी पूर्ण आता जन्मल्या आपण विषय सेविता गर्भी गमन ते विषय सेवन करीना. आणि असं असणार त्या ठिकाणी ते जे बाळ आहे ते बाळ आता असणार मोठं होऊ राहिलेलं आहे. मोठं झाल्यानंतर प्रसूतीची वेळ आली. प्रसूतीची वेळ आल्यानंतर अत्यंत असणार त्याचा ते जन्म होत असताना त्यालाही आणि मातेलाही अत्यंत भयंकर अशा प्रकारच्या वेदना होऊ लागलेल्या आहेत. आणि त्याच वेळेस तो बाळ असणारा काय प्रभू रामचंद्राला किंवा भगवंताला म्हणतो की हे भगवान
मी आता असणार या भयंकर याज्ञेमधून बाहेर पडण्याचा असणार मला जे काही साधन माहित आहे ते साधन मी निश्चित असणार या सृष्टीमध्ये आल्यानंतर करेल. तुमचा असणारा नामजप करेल, सत्कीर्ती असणार तुमचे वर्णन करेल, परंतु असणार या वेदनेमध्ये मी पुन्हा काही घेणार नाही अशा प्रकारचं आश्वासन त्या ठिकाणी भगवंताला देतो किंवा असणारा देवाचा धावा करीत असतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागले. सद्गुरु श्री गोनी शरणा निर्दाळोनी अभिमान निवारे न जन्म मरण तेही आठवण विसरे देही. आणि त्याच वेळेस असणारा मी जन्मल्यानंतर मी माझ्या भगवंत स्वरूप असणाऱ्या गुरुला शरण जाईल आणि शरण जाऊन असणारं देहाभिमान विसरून सगळ्या गोष्टीचा असणारं विषय सुख सोडून भोग सोडून असणारं सगळ्या गोष्टी सोडून मी असणार नित्य स्मरणात राहील. अशा प्रकारची असणारी शाश्वती जो असणारा बाळ गर्भ देतो भगवंताला तोच पुन्हा काय करतो. गर्भ जन्मे बाहेर पडे स्वहम भाव तत्काळ उडे कोहम भावे दीर्घ रडे जन्मल्या पुढे सुख काय. आणि त्या असं म्हणत असणारा ज्या वेळेस त्या बालकाचा असणारा जन्म होतो, जन्म झाल्या बरोबर असणारा त्याला आपण असणारा मोकळं झालो असं वाटलं की तो असणारा सोहम तू मीच आहे अशा प्रकारे जो म्हणत होता की मी असणार तुझं भजन करेन, तुझी सत्कीर्ती गाईल, तुझं सगळं करेन अशा प्रकारे जो म्हणत होता तो पुन्हा असणारा कोहम अशा प्रकारे म्हणाला मी कोण आहे अशा प्रकारे असणारा त्या ठिकाणी तो बालक रडू राहिला. जन्म काळापासून देख आयुष्य जातसे अमोलिक याला गे जो तो पुसे जातक कोणी राहत का पुसे ना. आणि अशा प्रकारे असणार या ठिकाणी या सृष्टीमध्ये कोणी आल्यानंतर या ठिकाणी राहणार नाही, सगळे असणारे जाणारे आहेत आणि त्याच्यामुळं कुणी हे जातक असणार पुसलं परंतु असणार या ठिकाणी कुणी राहतं का अशा प्रकारे पुसत नाही किंवा राहतात या ठिकाणी कुणी विचारित नाही अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी ग्रंथकर्ते बोलतात. देहा सेवेची जातक अखंड लागले आवश्यक या लागे सकाळ लोक मरण धाक वाहते. आणि अशा प्रकारे असणार जन्मल्याबरोबर त्या ठिकाणी जातकाची उत्पत्ती होत असते आणि जात धर्म पंथ या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी असणार अंगाशी चिटकतात आणि त्यामध्येच असणारा सगळ्या त्या गर्भाची किंवा त्या लेकराची वाढ होत असते. आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आल्यानंतर पुन्हा ज्यावेळेस असणार तो वाढू लागतो त्याच वेळेस असणार त्याला पुन्हा मरणाचं भय वाटू लागतं. अशा प्रकारची स्थिती असणार त्या ठिकाणी या शरीरामध्ये या संसारामध्ये आल्यानंतर होते. मरणा मर्यादा नाही देख गर्भे गर्भपाताची दुःख उपजदाची सटवेचा लाख कोण सुख जन्माचे. आणि अशा प्रकारे बरं या गर्भामध्ये राहिल्यानंतर त्या गर्भामधून जन्मच होईल असं काय नाही, गर्भपात देखील होऊ शकतो, गर्भामध्ये असणार त्या ठिकाणी काही बिघाड होऊ शकतो, ते जन्मल्या असणार ते मरू शकतं किंवा असणार ते मोठं झालं. मरणाची असणारी कोणतीही स्थिती नाही परंतु असणार कधीही मरण येईल अशा प्रकारची स्थिती निश्चित आहे असं भगवान बोलू लागले. बाळपणीच्या दुःख शोका असंख्यत्वे ने लेखा ते सावधान ऐका निज नरका सुये भक्षी. आणि अशा प्रकारे जे बाळपण आहे ते जन्मल्यानंतर ते बी काय असणार अत्यंत चांगला अशा प्रकारचं थोडं आहे. ते जन्मल्यावर असणार त्या लेकराला काहीच कोणत्याही गोष्टीचं ज्ञान नसतं, तो असणार काय करेल याचा असणारा नेम नाही, तो एखाद्या वेळेस आपलेच असणारा शी खाऊ शकतो, काहीही करू शकतो. अशा प्रकारे असणारा भयंकर जे आहे ते जीवन त्या ठिकाणी अज्ञानी स्वरूपात बाल वयात असणार असतं असं नाथ बाबा वर्णन करतात. ज्या ठायाचे घेऊ नये नाव जो दाखवू नये स्वयमेव त्या योनीद्वारे संभव कोण गौरव जन्माचा. आणि अशा प्रकारे असणारा ज्याचं नाव सार्वजनिक ठिकाणी घेण्यासाठी किंवा एकांतात जरी घ्यायचं म्हणलं तरी असणार आपल्याला लाज वाटते आणि अशा प्रकारच्या असणारा जागेतून जन्म त्या ठिकाणी होतो, मग त्याच असणार काय महात्म्य वर्णन करावं अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागले. लाळ तुमका विष्टामुद्र त्या माझे सदा पचत तोचे श्लेष्म भक्षित
बाळपणी येते सुख कोण. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी ज्या बालकाची किंवा लेकराची स्थिती असते ती अत्यंत वाईट अशा प्रकारची असते. ते असणारं शेंबूड खातं कुठं काय असणार काय करेन ते सांगता येत नाही. आपल्याला असणार ते पाहावं सुद्धा वाटत नाही. अशा प्रकारची स्थिती असणारी त्या बालकाची असते आणि त्याला सांगता येत नाही. त्याच्या पोटात दुखायला कुठं काय झालं तर त्याला सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही. असं असणार जी परिस्थिती आहे ते लेकराची असते असं वर्णन करतात. उदर व्यथा करी रुदन माता मुखी घालेस्तन नेज व्यथान सांगवे पूर्ण सुख कोण बालकत्वे. आणि एखाद्या वेळेस त्याच्या पोटात दुखायला म्हणून जर रडायला लागला तर त्याला असणार त्याची आई पाजायला घेते. जर असणार डोकं दुखायला किंवा कुठं असणार काही चावलं काय झालं तर तिसरंच असणार आपण कुठाने करीत असतो किंवा असणार तिसऱ्या जागेवर आपण पाहत असतो. परंतु त्याला जे काही सांगायचे ते आपल्याला कळत नाही आणि त्याला सांगता येत नाही. अशी विविध अवस्था असणारी त्याची होती असं असणार ग्रंथकर्ते वर्णन करतात. दात दोन्ही दाढा डोळे निघते 7 महिन्या काळे तानेपणे दुःख माळे बाळपणी फळे सुख कोण. आणि अशा प्रकारे असणार 7 महिन्याने पुन्हा त्या लेकराला दात येऊ लागतात. त्याला कुठं संडास लागते कुठं काय होते उलट्या होतात किंवा असणार त्याला खाल्लेलं पचत नाही. अशा प्रकारचे असणारे भयंकर स्थिती त्या लेकराची त्या ठिकाणी झालेली असते. बाळपणे दुःख असोस येते नाही सुखाचा लेश तैसे तारुण्य ही देख दुःखदायक पुरुषासी. आणि आपल्याला वाटतं की बाळपण असणारा अत्यंत सुखाचा अशा प्रकारे आहे. परंतु असणार त्या बालपणात देखील जर अशा प्रकारची जर स्थिती असेल तर त्या ठिकाणी सुखाचा वास कसा होईल किंवा त्या ठिकाणी सुख कशा प्रकारे राहील. आणि जशी स्थिती असणारी या बाळपणाची आहे तशी स्थिती असणारी तारुण्याची देखील आहे असं वर्णन त्या ठिकाणी करू लागले. तारुण्याचा की आघात निशेष बुडवे तो निज स्वार्थ काही नाठवे परमार्थ अतिगुणवत्ता विषयार्थी. आणि ज्या वेळेस असणारा तरुणपण येतं तरुणपण आल्यानंतर जो काही आपला स्वार्थ आहे किंवा आपल्याला भविष्याचे असणारे वाटचाल करण्यासाठी जे काही गोष्टींची असणारी आवश्यकता आहे त्या गोष्टीची आवश्यकता बाजूला सोडून जी परमार्थ आहे त्या परमार्थाकडे असणारं लक्ष द्यायचं सोडून किंवा भगवंताचं चिंतन करायचं सोडून या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात आणि तो विषयाच्याच मागा असणारा लागतो. अशा प्रकारे असणारं वर्णन करू लागले. शिनो आणि विषय करिता पूर्ण नित्य नवे वाडे वनवना इंदने खवळे हुताशन देवी विषय दारून दुर्भरत्वे. आणि अशा प्रकारे असणारा तरुणपण असतं त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी कोणती कुणी असणार त्याला सांगितलं किंवा काही केलं तर ती ऐकण्याची मनस्थिती त्या वयात नसते. आणि त्याच्यामुळं असणार जी आपल्याला गोष्ट आवडेल पटेल त्या असणाऱ्या भोगाकडे ते मन धाव घेतं आणि त्या अवयवावर किंवा असणाऱ्या त्या मनावर त्याचा कसलाही असणारा कासरा नसतो आणि त्याच्यामुळं ते कुठेही धाव घेतात. अशा प्रकारची स्थिती असणारी त्या तरुणपणात होते. नित्य विषय सेविते परे कदा काळी नव्हे तृप्ते आयुष्य गेले हातोहाती येतो तारुण्याप्रती लक्षेना. आणि एकदा असणार त्या विषयाच्या मागे लागल्या ते मागे लागल्यानंतर ते विषय असे आहेत की त्यांना एकदा सोबतीला घेतलं की ते पुन्हा असणार आपण संग त्याची सोडायची म्हणली तरी ते असणारे विषय सोडित नाहीत. आणि एकदा तरुणपणात चिकटलेले जे विषय आहेत ते असणार मरणांत देखील असणार ते भोगल्याशिवाय असणार त्या ठिकाणी गत्यंतर राहत नाही असं त्या तरुण वयात असणार वाटतं. म्हणून प्रत्येक असणारा तरुण व्यक्ती जो आहे त्या ठिकाणी विषयात काही ना काहीतरी गुंतलेला असतो. वाढविता विषय सोस नित्य आयुष्याचा होय नाश परमार्थ पडे ओस नाही सुखलेश तारुण्या माझे. आणि ज्या ठिकाणी असणार भगवंताने आपल्याला त्याचं नामस्मरण करण्यासाठी त्याचा असणारं गुणवर्णन करण्यासाठी जन्म दिलेला आहे ते गोष्ट असणाऱ्या बाजूलाच राहते. आणि या ठिकाणी विषयाच्याच मागे असणारं तरुणपण निघून जातं. आणि मग जर विषयाच्या मागे तरुणपण निघून गेलं तर विषय कुठं सुख देत असतात का. क्षणार्धाच्या सुखाने असणारं आपलं पूर्ण कल्याण होणं शक्य नाही किंवा परमार्थाचे असणारं परमात्म्याची प्राप्ती होणं शक्य नाही. मग अशाच प्रकारे सुखाचा लेशही न लागता असंच ते जीवन आहे तरुणपण निघून जातं असं आपलं बोलतो. आयुष्याचा नित्यघात निशेष नासे परमार्थ तो हा विषयांचा संघात
तारुण्यात मुसमुसे. आणि अशा प्रकारे असणारा हा जो विषयाचा जो कळप आहे तो कळप असणारे या तरुणपणात महाग लागलेले असतात. मग असणार त्याची पाठ सोडून असणारा आपण जर इकडे परमार्थात जर गेलो तरच असणार आपलं काहीतरी कल्याण होऊ शकतं. परंतु त्या विषयाच्या एकाही विषयाच्या जर मागे लागलं तर त्याची अवस्था असणारा अत्यंत बिकट झाल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे बोलू लागले. तारुण्याच्या पोटे अनेक दुःखांची आकोटे लावे शीता पाटे धन धान्य दृष्टे लोलपत्वे. आणि असं करत असताना त्या ठिकाणी आई वडिलांनी जर पाहिलं आणि जर व्यतिरिक्त अशा प्रकारच्या जर गोष्टी त्याचं आचरण जर बिघडलेलं वाटलं तर पुन्हा असणार लग्न वगैरे जर त्याचं लावून दिलं तर त्या बायको आणल्यानंतर पुन्हा असणार आणा चालू होतं आणि तिचे असणारे सोचले पुरविता कधी तरुण पण निघून जातं आणि कधी वृद्धापकाळ येतो याचा सुद्धा मेळ लागत नाही. अशी तारुण्याची दुःखावस्था त्या ठिकाणी वर्णन नाद बाबा करू राहिले. तारुण्याची वाटा अभिमानाचा चढे ताटा कर्माचा फुटे फाटा गर्वाचा मोठा फुगारा. आणि या तरुणपणामध्ये असणाऱ्या शरीरामध्ये रग असते, मनामध्ये असणारं कोणतीही गोष्ट करण्याची जी इच्छा आहे ती प्रबळ झालेली असते आणि त्याच्यामुळं अहंकार त्या मनामध्ये त्या शरीरामध्ये फोफावला जातो आणि एकदा त्या असणाऱ्या अहंकाराची उत्पत्ती किंवा अहंकार मोठा झाला की मग तो कुणालाही गणित नाही. मग जर कुणाचाही सज्ञानाचं किंवा आपला वरिष्ठाचं जर नाही ऐकलं तर त्या ठिकाणी असणार ज्ञानाची कमतरता भासते. अशा प्रकारच्या असणार जे तरुणपण आहे ते अत्यंत कठीण आहे असं वर्णन नाथबाबा लागले. मी एक चातुर्य संपन्न मी एक स्वयंपाके सुब्राह्मण मी एक समर्थ सदन पवित्र पूर्ण मी एक. आणि त्या तरुणपणात असणारा सगळ्या गोष्टीचा माज असतो तेव्हा असणार त्या माझापोटी कुणीही म्हणतंय की मीच असणारा माझ्या जी गोष्ट आहे मी जे काम करतो ते माझ्या इतकं श्रेष्ठ कुणीही करू शकत नाही. मग ते असणारा परमार्थ जरी करणारा असला किंवा असणारा संसार जरी करणारा असला तरी तो असणारा प्रत्येक व्यक्ती म्हणतो की माझ्या इतका स्वयंपाक कोणी चांगला करीत नाही, माझ्या इतकं असणार याला ज्ञान नाही, माझ्या इतके याला चांगलं सांगता येत नाही. ही जी गोष्ट आहे ती या तरुणपणात असणार आहे, या अहंकारामध्ये अहम भावपणामध्ये असणाऱ्या या तरुणपणात जाते असं असणाऱ्या वर्णन करू लागलेले. जग अवघे पवित्र मीच एक श्रेष्ठ पवित्र हा तारुण्य माझे विचित्र घातक सूत्र अभिमाने. आणि या जगामध्ये सगळ्यात असणारे अपवित्र अशा प्रकारे असणारे गलिच्छ अशा प्रकारचे आहेत आणि मीच अत्यंत स्वच्छ सुदृढ आणि सगळ्या गोष्टी परिपूर्ण अशा प्रकारचा आहे. अशा प्रकारचा अहम भावपणा किंवा अहंकारपणा असणारा त्याच्या देहामध्ये त्याच्या वृत्तीमध्ये उतरला जातो आणि त्याच्या एकदा देहामध्ये तो भाव उतरला की मग त्याची शरीराचे आपुला प्रभाव करेल तर इंद्रियांची या व्यापारी डोळा हे दिसे. म्हणजे तीच वृत्ती ज्याने त्याने अंगीकारली असेल तर तीच वृत्ती असणार आपल्या शरीरावर आपल्या मनावर असणार आपल्या चेहऱ्यावर दिसू लागते आणि तीच वृत्ती दिसल्यानंतर हे जग जशाच तसं असणार त्या ठिकाणी वागायला लागतं आणि तसं केल्यानंतर त्या व्यक्तीला असणारा सुखाचा जर तिथं अभाव असणारा पडत असेल तर त्या ठिकाणी असणारे तरुणपण तरी सुख काय देतं अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो प्रभू रामचंद्र विश्वामित्रांना विचारला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. स्त्री तरी असते मासांचा कोथळा स्त्री केवळ निष्ठेचा गोळा स्त्री वस्ती स्थान विटाळा नरक सोळा विषया संघे. आणि अशा प्रकारे जी विषय स्थिती आहे ती अत्यंत गंभीर अशा प्रकारची आहे आणि ज्या असणार स्त्री मागे जाण्याचा प्रयत्न तरुणपणात होतो तीही असणारा जशा प्रकारे आपला अस्थि मासाचा गोळा आहे तशाच प्रकारे स्त्रीचा देखील असणारा अस्थि मासाचा गोळा आहे आणि ते असणार त्या जशा प्रकारे आपली उत्पत्ती आहे तशाच प्रकारे असणाऱ्या स्त्रीची देखील उत्पत्ती आहे असं त्या ठिकाणी बोलू राहिले आहे. ऐसिया स्त्रिया संघापासे तारुण्य पुरुषा करेदासे अखंड सेवेती येसे त्याची दशा ऐसे अवधारा. आणि तारुण्य माकड स्त्रिया पुढे ते नाचवे तै उडे ते पाडे तै पडे नाचवे रोकडे निजछंदे. तारुण्य रासवा स्त्री पासे तिचा घरोबा वायशेषे तारुण्य श्वान स्त्री आज्ञेसे लाविल्या वनवासे
सदृढांते तारुण्या तारुण्य मांजर स्त्री ग्रहवासे मियो मियो करे पायापासे साठा वया स्त्री आधार अमृतासे अहर्निशे टोलत तारुण्य मंदिरे स्त्रियेच्या घरी अष्टाप्रहर चित्रे गोरे देखता लपे चित्रा भीतरे तारुण्यवरे सुख काय तारुण्य लोलूप विषयापासे तारुण्य स्त्री कामाची दासे तारुण्य गर्वे मुसमुसे तारुण्याचे सुख काय तारुण्याचे ऐसी गते सुख कैसे होईल अर्धक्या प्रते त्या वार्धक्याचे निज स्थिती ऐका निश्चित सांगेन. आणि अशा प्रकारे असणाऱ्या तरुणपणामध्ये त्या स्त्रीच्या मागे लागतो, कारण त्याच्या हातात नुसतं अमृत जरी दिलं तर तो असणारा आपण न पिता जिच्यावर आपण प्रेम करतो अशा प्रकारच्या असणाऱ्या पत्नीला देण्याचं त्याचं मानस असतं. आणि इतकं प्रेम असणार त्या ठिकाणी त्या तरुणपणात जे तरुण आहेत ते भोगांच्या मागे लागल्यानंतर अशा प्रकारे स्थितीवर करतात. आणि मग जर असं असेल तर ज्याचा असणारा आपल्यावरच असणारा जीव राहिला नाही तो सुखाचे असणारे काय स्वतः आपण अपेक्षा करणार आहे. असं असणारा दुःखाची स्थिती जी आहे ते तारुण्यात देखील तशीच आहे. आणि जशी स्थिती तारुण्यात आहे तशाच प्रकारची असणार वार्धक्यात किंवा असणाऱ्या म्हातारपणात देखील ती स्थिती होते असं नातं. वार्धक्ये नातील्या व्याधी वार्धक्ये नातील्या आदे वार्धक्ये ब्रह्मे बुद्धी सुख त्रिशुद्धी ते कैचे. आणि वृद्धपण आल्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत ज्या ध्यानात राहत होत्या किंवा असणारं जे आपलं ज्ञान होतं सगळ्या ज्या गोष्टी होतात त्या असणारा आपल्याला आपली संगत सोडून जातात आणि विसरभोळेपणा असणारा त्या ठिकाणी आपल्या अंगीकारला जातो आणि अशा प्रकारची स्थिती असणारा म्हातारपणात होतो. जरेचे भय भोवस जरा नाशे शरीर भास धाके पलटते केश सुखाचा लेश तेथे नाही. आणि अशा प्रकारे जशी जशी वृद्धी असणारी बाळपणातून तरुणपणाकडून असणारा आता म्हातारपणाकडे जात आहे तशीच असणारे बुद्धी जी आहे जरी शरीराचा असणारा वयाने वाढ होत असेल तरी असणार अर्ध्या वयापर्यंत गेल्यानंतर तिथून पुढे असणारे जे वृत्ती किंवा जी बुद्धी आहे तीही असणार कमी कमी चालायला लागते. मग तिथून पुढं कमी कमी चालल्यानंतर कुणी असणार त्या व्यक्तीचं जास्त गोष्टी असणार मनावर घेत नाही आणि त्या गोष्टी असणार त्या ठिकाणी पुन्हा म्हातारपणात असणार मान सन्मानाची आवश्यकता असते तीही कुणी देत नाही. त्याच्यामुळे देखील असणार सगळ्यात जास्त दुःख म्हातारपणाला होतं. वार्धक्य ते केवळ पाप तेने सर्वांगी उठे कंप बेने बोची हाले लपलप शब्दांचा पोचट प्रलाप होय. आणि अशा प्रकारे कोणत्या गोष्टी ध्यानात राहत नाहीत काही होत नाहीत आणि त्याच्यामुळे जर कुठं बोलायला गेलं कुणी काहीतरी बोललं तर पुन्हा असणार थरथर अंग कापतं आणि जे आपले दात आहेत ते सुद्धा असणार थरथर असे वाचतात. अशा प्रकारची परिस्थिती असणारी बिकट म्हातारपणात होतो. वार्धक्य दे कोणी येता समूळ फळाने होय दाता शेन होय इंद्रिय सत्ता सुखाची वार्ता देते नाही. आणि म्हातारपण आल्यानंतर त्या ठिकाणी सगळे दात वगैरे आपली साथ सोडून जातात. निघून गेल्यानंतर पुन्हा खाण्याची पंचायत होते आणि जे सर्व इंद्रिय आहेत ते असणार विकळ अशा प्रकारचे होतात. आणि जर इंद्रिय विकळ झाले तर असणार सुखोपभोगी जी काय असणारी गोष्ट आहे त्याची आसक्तीच राहत नाही आणि त्याच्यामुळं सुखाचाही त्या ठिकाणी लवलेश उडत नाही अशा प्रकारचं. तारुण्यापासे समस्त वित्त जे कांता भोगी समस्त तेच विमुख होय वार्धक्यात हा वार्धक्याचा तेच बडीवार. आणि ज्या असणार स्त्री सोबत आपण अख्खा आयुष्य घातलेलं आहे ती सुद्धा असणार म्हातारपणात आपली साथ देण्यासाठी नाकारते किंवा तिच्या शब्दातून प्रत्येक शब्दातून असणार आपल्याला बोचल्यासारखे किंवा टोचल्यासारखे वाटतं. अशा प्रकारे जिला आपण अखंड जीव लावला ती सुद्धा असणार म्हातारपणात साथ देत नाही आणि त्याच्यामुळे असणार म्हातारपणात देखील अत्यंत दुःख अशा प्रकारचं आहे. वार्धक्ये अन्न तरे खावयाचे तृष्णा घन वृद्धाचे सदा सचिंत मन सुख कोणा वार्धक्ये. आणि वृद्धापकाळात असणाऱ्या कोणत्याही गोष्टी जर दिसली नवीन असली किंवा जी आवडती गोष्ट असली तर ती खात असताना किंवा ती असणारी खाण्याची इच्छा होते परंतु ती काही कारणास्तव काही खाता येत नाही. आणि अशा प्रकारे असणार सारखं कोणत्या गोष्टीची आसक्ती म्हणा किंवा कोणती गोष्ट आवडती नावडती या गोष्टीचा विचार करू लेकराचा विचार करू असणार सारखं असणार सचिंत म्हणजे चिंतायुक्त मन त्या म्हातारपणात असणार राहतं असं ना बाबा बोलतो. वार्धक्ये शोक समूह वार्धक्ये ममता बहु वृद्धाते बळे मनते भाऊ हा सुख गौरव वार्धक्ये.
आणि अशा प्रकारे शोक असणारा त्या ठिकाणी वृद्धापकाळात असतो की मी असणार माझ्या तरुणपणात हे केलं, मी काय नाही केलं, आता तुम्हाला काहीच जमत नाही, अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी म्हातारी माणसं म्हणतात की आमच्या काळात आम्ही असं केलं. परंतु असणार त्या ठिकाणी तशी रग होती, सगळ्या गोष्टी असणार उपयुक्त होत्या. परंतु आता म्हातारपण आल्यानंतर कोणत्या गोष्टी होत नाहीत, म्हणून देखील असणार त्याला दुःख असतं. आणि आपली जी पुढची पिढी आहे ती आपलं सांगून देखील ऐकत नाही, ह्याचंही त्या ठिकाणी दुःख असतं. अशा प्रकारचे दुःखाने असणार भरून हे वृद्धापकाळ असतो असं नाथबाबा वर्णन करतात. बाईल नाही के बोला बळे दाविते वाकुल्या जो तो चेष्टावे मुला जरटा कवळीला विनोदे. आणि अशा प्रकारे असणारा जी बायको आहे तीही ऐकत नाही, तीही असणार लेकरा देखत उलट सुलट बोलते किंवा असणार मानपान असणार आपल्या मालकाचा ठेवत नाही, त्याच्यामुळे हे दुःख होतं. आणि येता जाता कुणी असणार टपल्या त्या ठिकाणी म्हातारपणाला असणार मारत राहतात आणि लेकरं वगैरे वाकडे दाखवतात. अशा प्रकारे भयंकर स्थिती असणारी दुःखाची त्या वृद्धापकाळात असते असं वर्णन नाथबाबा करतात. जरेचे बळ बहुवस जवळ पैसे ना माणूस खोकला लागे बहुवस भोते बाळस चिडानी. आणि त्या ठिकाणी एखादा म्हातारा माणूस जर आपल्याजवळ बसलेला असला किंवा तो जर बसलेला असला एखाद्या एकांत ठिकाणी जरी बसलेला असला तरी त्याच्या जवळ जाऊन कोणी बसण्याची इच्छा व्यक्त करीत नाही, कारण त्याचा खोकला असतो, सर्दी असते, पडसा असतं, कुठं भेटते, कुठं काय होत. अशा प्रकारची असणारी दयनीय अवस्था या म्हातारपणात असल्यामुळं त्याच्या जवळ कोणी न जात असल्यामुळं त्याला त्या गोष्टीचंही अत्यंत दुःख वाटत असतं. जरा जर कल्लोळे शरीराची शक्ती पळे डोळे होते सरकाळे तोंडी होली लाळगळे उरावरी. आणि आता सगळ्या अवयवाने असणारी आपली जी काही कठोरता होती ती सोडलेली असते आणि त्याच्यामुळं डोळ्याने असणारं लांबच दिसत नाही आणि मुखातून असणारं लाळ गाळलेले सुद्धा कळत नाही आणि नाकातून असणारं वाहिलेलं काही कळत नाही. अशा प्रकारे असणारं भयंकर स्थिती जी आहे ते वृद्धापकाळाची आहे असं वर्णन त्या ठिकाणी करू राहिले आहे. मरणे व्यापिले शरीर तरी म्हणे माझे स्त्री माझे घर माझे नातू माझे पुत्र ही ममता फार सोडेना. आणि अशा प्रकारे असणारा आंधळे व्याले जैसे तैसा बाळे परिव्यवसे असं असणारं जसं माऊली महाराज सांगतात की आंधळा असणारा लेकरू जन्मल्यानंतर ती माई किंवा बाप जशा प्रकारे असणार कष्टाने असणार सगळं सर्वस्व त्याचं सांभाळतात, तशा प्रकारे असणार पहिली बाळ जशी आई बा ह्याची पिशे ते सरे स्त्री मोहसे भरून टाके. एकदा असणार लेकराचा त्याला लढा लागतो, पुन्हा म्हणजे लहान असल्यानंतर त्याला असणार मायबाबाचा असतो, पुन्हा मोठं झाल्यानंतर बायकोचा लढा लागतो, लेकर झाल्यावर लेकराचा आणि लेकर झाल्यानंतर पुन्हा नातवाचा. अशा प्रकारे विषय कितीही जरी वाढत गेले तर त्याची आसक्ती किंवा त्याची इच्छाच असणारी संपत नाही, कशात ना कशात त्याचं मन गुंतलेलं असतं. अशा प्रकारे असणारा भोगासक्त त्या ठिकाणी वृद्धापकाळाचे सर्व काळ गेल्यामुळं त्या वृद्धापकाळात देखील माया कुणाची सुटत नाही, त्यांना कुणी माया लावित नाही, त्याच्यामुळे अत्यंत दुःख हे म्हातारपणात झालेलं असतं. जरी घातला अर्ध जळे तरी स्त्री पुत्र न्याळे नातवंडे आणणारे जवळे ममते वेळी देहात. तेव्हा असणारा अर्ध्या पाण्यात जरी गेला आणि त्याला बुडवण्यासाठी जरी कुणी नेलं तरी असणार तो काय म्हणणार, शेवटची जरी वेळ आली तरी म्हणणार मला असणार नातवाचा असणार मुका घेऊ द्या, मला माझे नात पाहू द्या, मला माझी पोरगी पाहू द्या. मग हे असणारे जी माया स्वरूप आहे हे सर्व सृष्टी, या सृष्टीमध्ये असणार सगळे मला 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 असणार त्या ठिकाणी करीत असतो आणि अशा मला मला करीतच असणार त्या ठिकाणी वृद्धापकाळ जातो, परंतु त्याच्या जवळ कुणी राहण्याची इच्छा व्यक्त करीत नाही. अशामध्ये अत्यंत दुःखाची यातना त्या म्हातारपणात होत असते असं बोलू लागले. नर देहींचा आयुष्य सारा विषय लोभे केला मातेरा पर लोका पडला चिरा नरक द्वारा करी गमन. आणि अशा प्रकारे ज्या प्रभू रामचंद्रांनी आपल्याला त्यांचं नामस्मरण करण्यासाठी आणि आपल्या स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी या सर्व गोष्टीतून जन्म असणार जरा मृत्यू हे जे गोष्टी आहेत या सगळ्यामधून आपल्याला निवृत्त करण्यासाठी प्रभू रामचंद्राने आपल्याला माणसाला जन्म दिलेला आहे. परंतु या मनुष्य जन्मामध्ये येऊन सुद्धा आपण जर जशा प्रकारे असणारा जन्मार वगैरे जीव बाकीचे जीव भोगतात तशाच प्रकारे या जीवाला बी येऊन जर तेच करीत असतो तर निश्चितच असणार प्रभू रामचंद्र आपल्याकडे न पाहता पुन्हा असणारा त्याच यातनेमध्ये ढकलल्याशिवाय राहणार नाही. देह बुद्धीच्या कल्लोळे मोह ममतेच्या महाज्वाळे परमार्थाची झाली होळे वृत्तार वंदळे नरदेहा. आणि देह बुद्धी जी आहे
आणि जी माया जी आहे, मोह जे आहे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे असणार आपल्याला दिसणाऱ्या ज्या आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या आपल्या वाटतात. परंतु ज्यावेळेस आपल्या स्वतःवर गोष्टी येतात ना, त्यावेळेस कुणीच असणार सोबत त्या ठिकाणी नसतं. त्या संसार दुःखमुळे चहूकडे इंगळ, सुख शांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ. कुणी असणार एक आपल्या शरीराला दुःख झाल्यानंतर आपल्याला जर परलोकातून उद्धरून जायचं असेल आणि आपला जर उद्धार करायचा असेल, परमार्थाला जर प्राप्त व्हायचं असेल, तर आपुली आपण करा सोडवण. दुसरं आपल्या असणार सोडवणूक करू शकत नाही. संसारात एकमेकाला पैसा वगैरे देऊन सगळ्या गोष्टी असणार आपण सहाय्य करू शकतो, परंतु देवाला जर प्राप्त व्हायचं असेल आणि ह्या जर दुःखातून विलुप्त जर व्हायचं असेल तर आपण आपलीच असणार त्या ठिकाणी नामस्मरण करावं लागतं, देवदेव करावं लागतं. कुणाचाच देवदेव केलेला कुणाला लाभत नाही. अशा प्रकारे असणार जर नरदेह आपल्याला दिलाय, मनुष्य देह जर आपल्याला दिलाय, तर निश्चितच या देहामध्ये असणार भजन करावं असं असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलू लागले. देहे व्यर्थ विषय सुख, देहे नाशिले स्वर्ग सुख, देहे वांचिले मोक्ष सुख, केवळ दुःख आले असंगे. आणि अशा प्रकारचा जो देह आहे, देह असणारा या प्रभू रामचंद्राने सांगितलेला आहे की हा जो देह आहे, या देहाला आल्यानंतर जे सुख आपल्याला पाहिजे ते सुख असणार चिरकाल अशा प्रकारचा असावं, जे अखंड आहे, ज्याच्यामुळे असणार आपण कधीही दुःखी होणार नाही अशी स्थिती आपल्या जीवनामध्ये येऊ नये. आणि त्याच्यामुळे ज्या नरदेहाची आपल्याला प्राप्ती करून दिली आहे, कारण हा जो नरदेह आहे या नरदेहामध्येच आपल्याला सगळ्या गोष्टीचा भोग घेताही येतो आणि या सगळ्या गोष्टीमधून उधरूनही जाता येतं. मग या दोन्ही पैकी जर पुन्हा आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये किंवा दुःखामध्ये जर पडायचं नसेल तर असणार भगवंताचं नामस्वर अखंड करीत राहावा, किंवा जसं जमल तसे जरी असणार कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, असं असणार जितकं जमल तितकं तरी असणार आपण नामस्मरण करावं असं बोलू लागले आहे. शतवर्षे विषय सक्ती, एका इंद्रिय नव्हे तृप्ती, उत्तम आयुष्य झाली माते, केवळ दपाते देह संग. आणि काही लोक 100 वर्ष जगले, परंतु 100 वर्ष जगून सुद्धा कोणत्या इंद्रियाची असणारी तृप्ती झाली हे मला सांगा असं नाथबाबा बोलू लागले आहेत. आणि जर कोणत्याही इंद्रियाची जर 100 वर्ष राहून जरी तृप्ती होत नसेल तर मग असणार अतृप्त राहणाऱ्या गोष्टीला, आणि बरं जी गोष्ट आपल्याला तृप्त करायची ती काय अखंड राहणार आहे का? तर अखंड नाही ना, ती असणारी कधी ना कधी मरून जाणार आहे किंवा त्या गोष्टीचा लोप होणार आहे आणि ती अपवित्र अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि जर आपल्याला पवित्रतेला जर प्राप्त व्हायचं असेल तर भगवंत चिंतन एवढंच असणार त्याच्यावर मार्ग आहे. आणि अखंड नामस्मरण आणि विषया विरक्त होऊन असणार त्या ठिकाणी करणं हीच असणारी गोडी भगवंताला आहे असं असणार बोलू लागले. देह संग माझे सुख, मानती ते केवळ मूर्ख, देह संग ते केवळ दुःख, गर्भ नरक भोगवी. आणि अशा प्रकारचा देहसंग जो आहे तो असणारा अत्यंत दुःखदायक अशा प्रकारचा आहे. का? कारण देह हा अविद्येचा रांगा, काम क्रोधाचा बांधा अशा प्रकारचा आहे. आणि जर अशा प्रकारचा काम क्रोध लोभ अविद्या त्रिगुण पंचभूतांनी मिळालेले आणि नरक मूत्र जंतू नरक मूताने भरलेले अशा प्रकारचा असणारा हा जर देह असेल तर तो हा आपल्याला सुख देऊ शकत नाही. परंतु या देहाचा जर सदुपयोग करायचा असेल तर असणारा शरीरा दुःख नेदावा भोग नकरी त्याग असा असणारा तुकाराम महाराजांनी सांगितले की शरीराला दुःखही द्यायचं नाही, शरीराला असणार सुखही द्यायचं नाही, शरीराला कोणत्याही गोष्टीचा असणार पूरक वस्तू द्यायची नाही. फक्त शरीराला कोणती गोष्ट द्यायची तर शरीरामुळे जे काही आपल्याला साधन साध्य करायचं आहे आणि ते म्हणजे परमार्थच असावा आणि त्या परमार्थाने आपल्याला स्वतःला उधरून न्यावा अशा प्रकारे असणार नाथ बाबा बोलू लागले. श्रीराम म्हणे गुरुनाथा, अंगी देह अहंता नांदता, सुख कोण राज्य भोगारता, विषय स्वार्था सुख काय. आणि हे गुरुवर्य विश्वामित्रांना प्रभू रामचंद्र बोलू लागले की अशा प्रकारचा जर देह असेल आणि देहामध्ये जर मीपणा असेल आणि जर अहंकार असेलच तर त्या ठिकाणी असणार, ज्या ठिकाणी अहंकार आहे त्या ठिकाणी सुखाची वस्ती कशा प्रकारे असेल असा प्रश्न प्रभू रामचंद्र विश्वामित्रांना विचारला. अहंकारा ऐसावय रे, बैसला असता उरावरे, सुख नाही हो संसारे, निज निर्धारे निश्चय हो. आणि मी हा निश्चय निर्धाराने केलेला आहे की जोपर्यंत या शरीरामध्ये असणारा अहंकार स्वरूपी असणारा राक्षस जागृत आहे
तोपर्यंत सुख त्या ठिकाणी काही फिरवूनही पाहणार नाही किंवा वळून सुद्धा पाहणार नाही. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र बोलू लागले. अहंकार चढला जीवे तो साधने रिगो निगोवे अहंकार हा जीव भावे उघड लागवे जगाते. आणि अशा प्रकारचा जो अहंकार आहे तो अहंकार आपल्या साधनापर्यंत आपल्याला साध्य करून देत नाही किंवा जे साधन आपल्याला पाहिजे ते असणारा निश्चितच मिळून देत नाही. मग हा अहंकार काय करतो तर लोकांमध्ये मिसळून असणारा आपल्याला लोकांमध्ये निंद ठरवतो. अशा प्रकारचा अहंकार असताना सुख कशा प्रकारे आपल्याला प्राप्त होईल असा प्रश्न विश्वामित्र ऋषींना प्रभू रामचंद्र विचारले. मुख्य बालक अहंता तिसे सय झाले ममता अममता न दीनता सुख सर्वता सेना. आणि ज्या वेळेस असणारा अहंकार आपल्या मनामध्ये पोचला जातो त्याच वेळेस असणारा तिला जर सहाय्य पुन्हा ममतेने जर केलं तर पुन्हा असणार या संसारामधून तर पुन्हा आपल्याला कधीच त्या ठिकाणी मुक्ती मिळणार नाही अशा प्रकारची स्थिती होते. कारण का कारण अहंकार असा आहे की हा माझा मुलगा हे माझा अहंकार झाला आणि त्या मुलासोबत असणारी जी काही ममता आहे त्या दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर पुन्हा असणारा त्या गोष्टीतला जीव अडकलेला तो असणारा कधीच निघत नाही आणि त्याच्यामुळं ज्या गोष्टी परमार्थिक आपल्याला करायच्या आहेत त्या साध्य होत नाहीत. अशा प्रकारचे अहममतेची भयानक अशा प्रकारची वृत्ती आहे. झाली अशुद्ध शास्त्र श्रवणे उभय भोग ऐस देखणे जे भक्षोनिया म्हणे आत्ताची का सुदे मुनी गेले. आणि अशा प्रकारे जर जी असणारी व्यक्ती जे साधू आहेत जे संत आहेत आणि जे योगी तपी अशा प्रकारचे आहेत ते असणारे अखंड नामस्मरणामध्ये असतात आणि शास्त्र शुद्ध अशा प्रकारे नामस्मरण करून सगळ्या गोष्टीने प्रभू रामचंद्राला किंवा असणाऱ्या भगवंताला आळवतात. आणि आळवल्यामुळं असणार आपण जर त्यांची वृत्ती पाहिली तर ती कशी असते तर ज्याप्रमाणे आताच आपण असणारं जे पुत्र आहे ते पुत्र आताच आपल्या समोर होकून गेले आणि होकून गेल्यानंतर त्या होकल्याची जशी किळस असणारी आपल्याला येते तशा प्रकारची किळस असणारी त्या साधू संताला या संसाराची बसलेली असते. आणि जर आपल्याला तशी किळस संसाराची किंवा प्रपंचाची बसली आणि प्रभू रामचंद्राची जर ओढ लागली तरच आपल्याला निश्चित उद्धार होऊ शकतो असा असणार प्रभू रामचंद्र बोलतात. व मनाते स्वय भक्षिष्वान तैसा यम भोग संपूर्ण तो भोग वांछिता सज्ञान ते ज्ञाते पण लौकिक साठवले. आणि अशा प्रकारे जे पुत्र आहे ते पुत्र आताच उगवून गेलं पण त्याच पुत्र्याने जर तीच असणारे पुन्हा होकारी चाटली किंवा तीच जर खाल्ली तर ती आपण असणार पाहिल्यानंतर किती किळसवाना अशा प्रकारचे वाटतं. तेच असणार जर तीच उलटी जर कुणाला जर वाईट वाटत नसेल तर त्यांनीच असणारा संसार करावा अशा प्रकारे प्रपंच करावा असा असणार त्या ठिकाणी. अहंकार तो मुख्य वैरे विषय लोभ चढला सिरे तेने संसार दुस्तार भारे निज निर्धारे ऋषीवर्या. आणि अशा प्रकारे हे गुरुवर्या हा जो अहंकार आहे तो अहंकार असणारा डोक्यावर चढून राहिलेला आहे. आणि हा जर असणारा सतत माझ्याकडे जर असेल किंवा हा जो अहंकार असणारा आपल्या मनातून जर निघलाच नाही शरीर बुद्धीतून जे भावातून जर निघलाच नाही तर तो असणारा डोक्यावर बसल्यानंतर कशा प्रकारे परमार्थ होईल असा असणारा बोलू लागेल. या लागे न निरसे अभिमान तव मी न करे रसपान न करे मिष्टान्न भोजन न करे परिधान दिव्यांबरे. आणि प्रभू रामचंद्र बोलू लागले आहेत की हा जो अहंकार आहे तो अहम भाव मला हे देहाची जी असणारी आसक्ती आहे ती आसक्ती जोपर्यंत निवारण होत नाही किंवा निरसन ह्या गोष्टीचं मी तुम्हाला विचारलेल्या गोष्टीचं होत नाही तोपर्यंत असणार मी हे अन्नही प्राशन करणार नाही काही जेवणार नाही काही पाणी पिणार नाही किंवा जे काही हे राज्य अलंकार म्हणजे आपले जे काही वस्त्रालंकार वगैरे आहेत ते सुद्धा असणार मी परिधान करणार नाही घालणार नाही अशा प्रकारे प्रभू रामचंद्र गुरुवर यांना बोलू लागले. मी न करे क्रिया कर्माचार कर्म केवळ शरीरधार येथे संचारे अहंकार मी पवित्र ते श्रोता. आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्र बोलू लागले आहेत की जर कर्माने जर असणारा पाप पुण्याचा त्या ठिकाणी संचय होतो आणि कर्माने जर आपला क्षय होतो तर असणार मी या ठिकाणी कोणतंही कर्म न करता मी असणार अपवित्र होण्यापासून वाचण्यासाठी मी पवित्र म्हणून राहण्यासाठी मला ज्या गोष्टी उपयुक्त आहेत ते जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत असताना मी कोणत्याही गोष्टी घेणार नाही. जेणे पाविजे ब्रह्मप्राप्ती ऐसे असेल तरी युक्ती ते सांगावे मज प्रती कृपामूर्ती ऋषीवरा. आणि हे ऋषीवर्या
ज्याने असणारा ब्रह्मप्राप्ती होते, ज्याने असणारा आत्मसुखाची प्राप्ती होते, निजात्मसुखाची प्राप्ती होते, या गोष्टीचा जोपर्यंत मला असणारा तुम्ही सांगत नाहीत आणि तोपर्यंत असणारा मी या कोणत्याही गोष्टीचा उपभोग घेणार नाही असं बोलू लागले. मज नसेल अधिकार तरी तुम्ही संत सर्वधार सत्संगी दिनोद्धार हे ब्रीद साचार संताचे. आणि हे गुरुवारे तुम्ही जर म्हणत असाल की माझ्या अंगी असणार ती योग्यता नाही की ब्रह्म सुखाची किंवा आत्मसुखाची जी काही गोष्ट आहे ती ऐकण्यासाठी, परंतु तुम्ही असणारे साधू संत अशा प्रकारचे आहात आणि संतांचे संगती म्हणून मार्ग ते आकडावा श्रीपती येणे पण ते, आणि असंच जर वचन तुमचं असेल तर असणारा निश्चितच माझा तुम्ही उद्धार केला पाहिजे, मला असणारा ब्रह्मज्ञान सांगितलं पाहिजे, अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलू लागले. चंदनाचे संगती खैर धामोडे चंदन होते, देवी संतांचे संगती ब्रह्मप्राप्ती दिनासी. आणि चंदनाचा जशा प्रकारचा असणारा गुण आहे की चंदनाच्या झाडा भोवती असणार कोणतंही जरी झाड असलं तर ते असणारं चंदनाच्या स्वरूप करून टाकतं. चंदनाचा जसा सुगंध आहे तशा प्रकारचा सुगंध त्या झाडांना प्रदान करण्याचं, ते बोरीचा असो नाही तर कशाचंही असो त्याला असणारा जसा सुगंध प्रदान करतं तशाच प्रकारे असणार तुम्ही साधू संत चंदनाप्रमाणे आहात. तुमच्या सोबत संगतीत जो राहतो त्याचा असणारा निश्चितच तुम्ही कल्याण करून त्याचा असणारा सद्गतीला त्याला प्राप्त करतात. मग मी असणार तुम्हाला जर ब्रह्मज्ञानाची इच्छा व्यक्त करीत असेल तर ती तुम्ही असणारी इच्छा माझी असणारी पूर्तता करावी असं प्रभू रामचंद्र विश्वामित्रांना बोलतात. ऐसे बोलोने रघुनाथ उगाच राहिला तटस्थ, ऋषी राजा आणि लोक समस्त झाले विस्मित ते काळी. आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी अशा प्रकारचा प्रश्न विश्वामित्र ऋषींना विचारला आणि त्या गोष्टीचं किंवा त्या असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी कोणत्याही गोष्टीचा असणारा स्वीकार करणार नाही असं म्हणल्याबरोबर ज्या सभेमध्ये सर्वजण बसलेले होते ते सगळं असणाऱ्या ह्या आपल्या समोरचं दृश्य पाहून हे थक्क एकदम झालेले आहे. श्रीराम वैराग्य समेळे ऋषीश्वर दाटले पुतळे, सिद्ध दाटले नभो मंडळी मोक्षिते काळी चातक झाले. आणि अशा प्रकारे असणारा आता प्रभू रामचंद्राने अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे की जेणेकरून या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच ब्रह्मज्ञान असावं. आणि हेच ऐकण्यासाठी जे काही असणार सुरसिद्ध असणारे चारण जे आहेत आणि जे पृथ्वी तलावरचे जे ऋषीगण आहेत, जपी तपी जे सर्व आहेत ते सर्वजण असणारे कान आपले त्या प्रभू रामचंद्राच्या प्रश्नाकडे आणि त्या प्रभू रामचंद्राने जो काही प्रश्न विचारून विश्वामित्र जे काही उत्तर देतील त्या उत्तराकडे असणार म्हणजे कान लावून बसलेले आहे. वैराग्य बोलिला रघुनाथ तेने झाले सूर नर तटस्थ, सिद्ध चकाटले समस्त झाले विस्मित सूरवरा. आणि अशा प्रकारे असणारा आता प्रभू रामचंद्राने विरक्ती दाखवलेली होती की हा जर देह अशा प्रकारचा आहे तर या देहाचा मला संगत नको, आणि मग या देहात राहून जर सुखाची प्राप्ती करायची असेल तर त्यासाठी असणार गुरुवर्यांनी किंवा असणार वेदाधिकांनी सांगितलेलं आहे की ब्रह्मप्राप्ती करून घेणं हेच सर्वात महत्वाचं आहे. आणि तेच म्हणजे परमसुख जर असेल तर असणार त्याची प्राप्ती कशी करायची हे ज्यावेळेस अशा प्रकारचे गोष्टी असणार प्रभू रामचंद्र करू लागलेले होते त्यावेळेस तेच ऐकण्यासाठी सगळ्यांनी असणारे आपले जे कान टवकारून त्या ठिकाणी सिद्ध साधक असणारे बसलेले आहेत. ऐकून श्रीरामाची गोष्टी सुख झाले सिद्धांच्या पोटे, हे केले पुष्पवृष्टी श्रीराम मुकुटे स्वानंदे. आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने अशा प्रकारचा उच्च कोटीचा प्रश्न विचारल्यामुळे असणारा सर्व आपले डोळे टवकारून असणारे पाहू लागले आहेत. आणि पाहिल्यानंतर जे काही सिद्ध आहेत म्हणजे साधना वगैरे करून अत्यंत परिपूर्ण झाले आहेत, पराकोटीच्या असणाऱ्या स्थितीला प्राप्त झालेले आहेत, ते एकदम असणारा प्रभू रामचंद्राने असा प्रश्न विचारल्यावर थक्क असणारे झालेले आहेत. आणि हे पाहून त्यांच्यावर पुष्पवृष्टी फुलांचा वर्षाव त्या ठिकाणी केलेला. नवे सिद्धांचा जय जयकार भूतळे गर्जते ऋषीश्वर, जय जयकार करीचे नर सुखे निर्धार सभा झाली. आणि अशा प्रकारे असणारा वरून आकाशातून त्या ठिकाणी विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गीहुनी देव करीत जाते. आणि असा वर्षाव स्वर्गातून होऊ लागला. खाली असणारे जे काही ऋषी असणारे होते ते असणारे प्रभू रामचंद्राची वाहवाह करू लागले. ते देखील असणाऱ्या फुलांचा वर्षाव प्रभू रामचंद्रावर करू लागले आहे.
सिद्ध बोलते स्वानंदता ऐसे नायको हे वैराग्य वार्ता आम्ही त्रिलोक्य हिंडता श्रीरामे तत्वता सुखी केले. आणि जे सिद्ध आहेत ते बोलू लागले आहेत की हे प्रभू रामचंद्राने हा जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न असणारा या ठिकाणी या जगतामध्ये नाही तर या त्रिभुवनामध्ये कुणीच विचारला आतापर्यंत नाही. आणि तो जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजेच असणारा या सर्व जीवांचं असणारं उद्धारण करण्याचं साधन अशा प्रकारचं आहे. आणि हेच असणारं साधन जे आहे ते साधन आपल्या गुरुला विचारून ते साध्य करण्यासाठी प्रभू रामचंद्र तत्पर आहेत. आणि ते साधन जर आपल्या कानावर पडलं तर आपलाही निश्चितच उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विचार असणार त्या ठिकाणी करू लागले. एवं सिद्धे स्वानंदेसे आले दशरथाचे सभेसे श्रीराम संवादेसे त्या गुह्यासे परिसावया. आणि अशाच प्रकारचे जे सिद्ध आहेत जे ऋषीवर्य आहेत ते असणारे सगळा प्रभू रामचंद्राचा आणि विश्वामित्र ऋषींचा असणारा काय संवाद होणार आहे ते ऐकण्यासाठी असणारा त्या ठिकाणी सभेमध्ये येऊन स्थानापन्न झालेले आहे. वशिष्ठ विश्वामित्र दोन्ही आणि सिद्ध साधक मुनी काय पूजिले संतोषोनी हर्षे मने निर्धार. आता असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी प्रश्न विचारू लागले आहेत. विश्वामित्र त्याचं असणारं उत्तर सांगणार आहेत आणि त्याच्यामुळेच ते जे सर्व विश्वामित्र ऋषी जे आहेत वशिष्ठ ऋषी आहेत हे असणारे त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि राजा दशरथ जे आहेत त्या सर्वांचा असणार त्या ठिकाणी सगळ्यांना साष्टांग नमन करून त्या ठिकाणी सर्वांचं स्वागत करू लागले. रघुनाथ सिद्ध पूजिले श्रद्धायुक्त ऋषी पूजिले समस्त पूजिला दशरथ परमार्थ बुद्धी. आणि त्याच वेळेस जे सिद्ध आलेले होते जे ऋषीवर आलेले होते त्यांच्याकडे प्रभू रामचंद्र स्वतः गेलेले आहेत आणि जाऊन त्या सगळ्यांचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन असणारा सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. आणि पुन्हा एकदा भगवान असणार दशरथाकडे गेलेले आहेत आणि जाऊन दशरथांचा असणारा साष्टांग दंडवत घालून पुन्हा एकदा असणारा आपलं ज्ञानार्जन करण्यासाठी त्यांचं दर्शन घेऊ राहिले आहे. सूरनारा ऋषी सिद्धगण सभा बैसले सावधान एका विणवे जनार्दन श्रोते ब्रह्मज्ञान अवधारा. आणि अशा प्रकारे असणारा सूर आहेत म्हणजे देव आहेत गण आहेत गंधर्व आहेत आणि पुन्हा सिद्ध आहेत ऋषीश्वर आहेत राजा दशरथ आहेत आणि या ठिकाणी असणार सूर्यवंशाचे कुलगुरू वशिष्ठ ऋषी आहेत. या सर्वजण असणार त्या सभेमध्ये कान टवकारून बसलेले आहेत. आणि का कान टवकारून बसले आहेत तर या ठिकाणी परमामृताची गोडी असणार त्यांना चाकण्यास मिळणार आहे. जे ब्रह्मज्ञान आहे ते चांगल्याला ऐकायला भेटत नाही किंवा असणाऱ्या प्रियेला भेटत नाही त्याच असणारा ब्रह्मज्ञानाचं ग्रहण करण्यासाठी त्या ठिकाणी आता सर्वजण एकदम तटस्थ बसलेले आहेत. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे बालकांडे एका कार्तिकाय श्रीराम वैराग्य निरूपणाम नवमाध्याय गोडहा कुंडली श्री महादेव.